जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोणावली शिर्केवाडी, म्हणजे ही आपली शिर्केवाडी शाळा. आपल्या या शाळेतील ही मुलगी कुमारी रीती विलास मोरे हिने बँगलोर येथे इस्रो भेटीसाठी निवड झालेली आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. कांबेसर आले बऱ्यात ना मंडळी. आमच्या हायस्कूलचे सर आले, पोटबरे सर आणि कांबळे सर, त्यांचा मुलगा आमचे गुरुजी. माहितीये काय नाही नवीन आहे. हा बोलतो नवीन लाव. अरे अरे हा तिकडे चाललेला आहे ना. अरे हो राव सर, राव अरे एक काल घेऊ दे. हे सगळ्यांची एवढी फाटते. एक लावतो तुमची भांडते तू काय लावणार तुम्ही लांबून असं काय होत नाही एवढा काय याची फाटते याची. नमस्कार मंडळी, मी तुमचा मित्र सौरभ शिर्के तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो. तर मंडळी, आम्ही आलो आपल्या गावी शिमग्यासाठी. तर आता घरी पालखी येऊन गेले आणि आज मी आलो सुष्मिताला सोडायला मुंबईला. तर इथे मी तिला आता ट्रेनमध्ये बसवणार आणि मी परत रिटर्न जाणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता, मी आता आपल्या चिपळूणच्या रेल्वे स्टेशनला आलो आहे आणि वालोप्या साईडनं मी आता गाडी घेऊन आलो होतो. तर एवढे दिवस मी ट्रेनने वगैरे ट्रॅव्हल केला, पण इकडे यायचा निमित्त मी कधी काढलं नव्हतं किंवा बघूया कसं. तर मी कसं तिकडनंच यायचो त्या अपोजिट साईडून. चिपळूणचंच नव्हे तर आपल्या पूर्ण कोकणामधील रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, हे सर्व संगमेश्वर वगैरे हे सर्व रेल्वे स्टेशन खूप छान प्रकारे डेकोरेट केले, सजवलेत, म्हणजे बनवलेत, आता चेंज केले त्याच्यामध्ये. आणि आपलं हे चिपळूणचं रेल्वे स्टेशन एक नंबरच आता वाटतंय. आता सुष्मिताला मी सोडले, ट्रेनमध्ये बसवले आणि आता मी चाललो आहे घरी. पण तुम्ही बघू शकता इकडे सगळीकडे गाड्या पार्क करायला सुद्धा जागा आहे, 4 व्हीलर पार्क करायला जागा आहे. इथे ऑटो स्टँड सुद्धा आहे. आणि मंडळी, मी सकाळी गेलो होतो सुष्मिताला सोडायला चिपळूणला, म्हणजे तिला मुंबईला जायचं होतं म्हणून. तर साधारण हा माझा पूर्ण दिवस त्यातच गेला, कारण यायला सुद्धा मला उशीर झाला दुपारी. आणि जरा डोकं दुखत असल्यामुळे आंघोळ करून जेवून थोडासा झोपलो होतो. आणि आता संध्याकाळी जातो जरा पालखीजवळ, कारण का पोरं तर आहेत पण मी सकाळपासून नव्हतो. तर मला पण आजचा दिवस फुकट गेला का वाटला. तर आता मी चाललोय, जरा डोकं दुखतंय. पण आता आज पालखी नाचवायचा कार्यक्रम आहे, तर तिकडे सुद्धा तयारी चालू झाली. आता मी व्हॉट्सअपला ग्रुपला बघितलाय फोटो. तर पहिला आपण तिकडे जाऊया, कारण पोरं इकडे असतील पालखीजवळ. आता तयारीजवळ तिथं कोण कोण आहे, तयारी काय काय चालू आहे जरा ती बघूया. नंतर मग पालखीजवळ जाऊया, छोट्या पालखीजवळ. आता मोठी पालखी पुढे असेल, कारण का आता छोटी पालखी अल्प्याकडे आहे. अल्पेश बोवड, दीपेश बोवड, सौरभ निखिल यांच्याकडे आहे. त्याच्यानंतर मग सुदेश काका, नंतर मग खाली राजाराम काका म्हणजे आपले अध्यक्ष महेश बोवड, त्याच्याकडे आता पालखी नंतर जाईल. नंतर मग आपले शिवाजी काका, शिवाजी सांगले, जे सनई वाजवतात. आपल्या वाडीच्या कार्यक्रमामध्ये त्यांचा सनई वाजवण्याचा सहभाग असतोच, कारण का आपल्या वाडीमध्ये ते एकटेच सनई वाजवतात. आणि गावामध्ये अजून दुसरे 1-2 जण वाजवतात, जसे प्रकाश काका, प्रकाश सांगले, ते सुद्धा वाजवतात. अजून मुकनाक ते काका, ते सुद्धा वाजवतात. आता बघूया आजची तयारी किती झाली आपल्या पालखी नाचवायच्या कार्यक्रमाची. तर मंडळी, खरं तर ना मी पूर्ण दिवस सुट्टी का घेतो, कारण का आपल्याला पालखीचे सुद्धा दिवस पूर्ण अनुभवायला, म्हणजे एन्जॉय करता आले पाहिजे त्यासाठी. आजचा दिवस असा माझा फुकटच गेला असं वाटतोय. तरी पण संध्याकाळी वगैरे पालखी नाचणार आहेतच. आणि आता सुद्धा मी जाईन थोड्या वेळ, म्हणजे इथून ठाणेवरून जाईन तिकडे पालखी जिकडे घरं घेतात तिकडे. खूप दिवसानंतर गावी जरा चाललोय, खूपच दिवसानंतर. त्याच्यामुळे अजून पालखीवर नेलं तर खांदेवर दुखत आहेत आणि पालखीसुद्धा नाचवायची आहे आणि अंग वगैरे दुखतंय, पाय वगैरे दुखत आहेत. तरी पण आपण टायगर बाम भीम लावून सज्ज आहोत पालखी नाचवायला, रात्री शूट करायला सर्वांचं. म्हणजे आमच्या गावची पालखी ना वजन आहे, त्याच्यामुळे मी जास्त पालखी नाचवत नाही, कारण का ऑलरेडी मला व्हिडिओज करायचे असतात. त्यातून मला वेळ भेटला की मी पालखी नाचवतो, पण जास्त नाही. मला आवड तर आहे, पण छोटी पालखीमध्ये मग त्याच्यात मी भाग होतो आवड माझी, कारण का मोठी पालखी खूपच जड आहे.
तर जी पोरं आहेत ती हौशी नाचवतातच, आपण पण हौशी आहोत. मग व्हिडिओ कोण करणार, जर आपण हौस त्यांची पण एक व्हिडिओ करण्याची त्यांची पण हौस असते की माझा पण व्हिडिओ झाला पाहिजे, त्याच्यामुळे मग मी व्हिडिओज करतो जास्त करून. मंडळ इथे रिंगण आखून तयार आहे. जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा लोणावली शिर्केवाडी, म्हणजे ही आपली शिर्केवाडी शाळा. आपल्या या शाळेतील ही मुलगी कुमारी रिती विलास मोरे, हिने बँगलोर येथे इस्रो भेटीसाठी निवड झालेली आपल्या शाळेतील विद्यार्थिनी आहे. कुठं बुरसा आणला अरे, आणि पाया लागला साहेब. नाही तर काय जो कामाला कोण नाही. अरे बॅट कसा आणायला गेला होता. आमचा स्पेशल घोडा. बांध हरव दादा. असा बांध बांध. आणि सर्व तसंच पुढे आणि ह्याला अजून जरा ताजून घेतो. लूज झालेलं आहे. उडून माझी पण तुम्हाला सांग, मला इथे समजत नाही. गेटची कमानी आहे, म्हणजे इथून पालखी बाहेर येणार. वरती बलून वगैरे लावणार आहेत आणि इकडे सगळी तयारी झाली आहे पोरांची. तर मंडळी मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी पोरं लय मेहनत घेत आहेत, तुम्ही बघू शकता. जर पेप्सी घ्या, पेप्सी घे चल पटकन. विराजकडनं काय, विराजकडनं पेप्सी आहे सगळ्यांना. तर मंडळी सर्व घरं खालची झालीत आपल्या पलीकडच्या वाडीची, म्हणजे महेश भुवड शिवाजी काका त्यांच्याकडे सगळी घरं आता घेऊन झालेत शेवटची. आणि आता पालखी सानेवरती येते. आता संध्याकाळचे वाजले 7:15 वाजले. आम्ही ट्रायल करून बघतो. पकड ट्रायल करतोय. पकड द्या कारण की आपला फेल नाही गेला पाहिजे. पकड दे साले. नाही नवीन आहे. हा बोलतो नवीन लाव. अरे हा तिकडे अरे एक काल घेऊ दे. सगळ्यांची एवढी फाटते. हा लावणार आहे लांबून असं काय होत नाही एवढा. माहिती काय याची फाटते याची. मारू नका आम्हाला.
अरे कांबळे सर पण आले काय करतोय बरं आहेत ना मंडळी आमच्या हायस्कूलचे सर आले पोटभरे सर आणि कांबळे सर त्यांचा मुलगा आमचे गुरुजी हा कांबळे सर आपले व्हिडिओ बघतात तर मंडळी आमचे कांबळे सर गणिताचे विषय बरं आहेत ना हो 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 पोटभरे सर हे आमचे इंग्रजीचे शिक्षक हायस्कूल मधले अरे अंधारात दिसते का आणि त्यांचा मुलगा क्षितिज ओळखणारच नाही मी बघितली मुन्नाला ओळखली अरे मुन्ना ओरिजिनल नाव नाही माहिती ते मुन्ना हे एवढे या लग्नाला आम्ही किती प्रयत्न केला हे सर्व जे आहेत ना सर्व त्यांचे विद्यार्थी वर्ग आहेत आणि आपले सगळे व्हिडिओ आम्ही सर्व व्हिडिओ आपले बघतात त्यांची कमेंट सुद्धा असते बघ आम्हाला किती आनंद झाला आज पोरं सगळी भेटली आम्ही त्यासाठी संध्याकाळी आलो मग आज ना पालखी नाचवणार आज. शेवट आहे माझं म्हणून म्हणलं पुढच्या वर्षी रिटायरमेंट पुढच्या वर्षी हो कार्यक्रमाला यायचं हो नवरा खुश आहे भेटला बोलून देणार सगळीच फालतात नाही फक्त नमुने आहे सर्वांना इथली तयारी झाली फक्त फुगे लावायचे बाकी नाही फुगे पण लावले आहेत पोराने आणि इकडे सगळे आता घरी जायला निघालेत कारण आता जेवण परत यायचं लवकर अशा प्रकारे आम्ही आता घरी चाललोय आणि ही विराजची गाडी आहे पहिल्यांदाच बसलो विराजच्या गाडीमध्ये ठीक आहे आमच्या आता इथं स्टॉप आहे